मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। ताज्या घडामोडी सादर। शुक्रवारी चर्चगेटमधील मंत्रालय इमारतीसमोरील मॅडम कामा रोडवर 600 मिलीमीटर पाण्याच्या पाईपलाईनमधून गळती झाल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले। सकाळी 11:30 वाजता एवॉर्ड नियंत्रण विभागाने या घटनेची प्रथम माहिती दिली आणि दुपारचे 12:50च्या सुमारास एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये जलवाहिनी विभागाने तातडीने दुरुस्तीसाठी पथके घटनास्थळी पाठवली आहेत। पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गळतीमुळे मॅडम कामा रोडवर सुमारे 40 मीटर खोल खड्डा पडला आहे। सुरक्षितता आणि दुरुस्ती सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात पाणीपुरवठा तात्काळ बंद केला आहे। सहाय्यक अभियंता जलवाहिनी यांनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याची पुष्टी केली। या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये गाड्या पाणी साचलेल्या रस्त्यांवरून जात असल्याचे दिसून येत आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेने बीएमसी अपघात टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावले आहेत आणि वाहतूक वळवली आहे, तसेच संवेदनशील रस्त्यावर कडक नजर ठेवली आहे। गळती आणि रस्त्याच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने बेस्ट अधिकाऱ्यांनी मंत्रालय परिसरातून जाणाऱ्या अनेक बस मार्गांचे मार्ग बदलण्याची घोषणा केली आहे। दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत आणि रस्त्याचा प्रभावित भाग नियमित वाहतुकीसाठी सुरक्षित घोषित होईपर्यंत हे मार्ग बदलण्याची अपेक्षा आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।